महायुतीचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला. पण पार पडल्यानंतर जो महाराष्ट्रात 2 नंबरला समाज आहे तो म्हणजे आपला धनगर समाज. धनगर समाजाच्या असं कोणत्याच नेत्याला त्या राष्ट्रवादी वगळता भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, या ह्याच्यावरती दुर्लक्षित करण्यात आलं. तर त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, नंतर धनगर समाज असेल, यामुळे जो माधवा ही भारतीय जनता पार्टी स्थापन केलं होतं, माळी, धनगर आणि वंजारी, त्यामध्ये ओबीसी नेत्यांना 13 लोकांना स्थान देण्यात आलं. पण धनगर समाजाला कोणत्याही नेत्याला त्या भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेगड शिवसेना असेल, याच्यामध्ये स्थान देण्यात आलेलं नव्हतं. पण त्याच्यामध्ये धनगर समाजाचे प्रमुख नेते त्याच्यावरती पाहायला गेलं तर गोपीचंद पडळकर यांचं मंत्रिपदामध्ये नाव त्यावेळेस माध्यमांमध्ये आघाडीवर होतं. पण त्यांचं शेवटच्या क्षणी ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी शपथ घ्यायची पण त्याच्याच आदल्या दिवशी त्यांचं नाव मंत्रिपदाच्या लिस्टमधून वगळण्यात आलं. तर गोपीचंद पडळकरांचं नाव नेमकं कोणत्या कारणामुळे वगळण्यात आलं? नंतर आज आपले अहिल्यादेवी होळकर यांचे वंशजा म्हणून ओळखले जातात ते म्हणजे प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे आज विधान परिषदेमध्ये अध्यक्षपदी वर्णी लागलेले. तर राम शिंदे यांची विधान परिषदेवर वर्णी लावून भारतीय जनता पार्टीने कोणते असे 5 डाव साधले या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि गोपीचंद पडळकर यांचं ऐनवेळी नाव का कापण्यात आलं मंत्रिपदातून यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर सुरुवातीला राम शिंदे यांची पार्श्वभूमी थोडक्यात पाहू, त्यांचा राजकीय प्रवास कसा होता त्यांचं सुरुवातीला पाहूया. तर राम शिंदे यांचं मूळ गाव आहे चौंडी आणि ते कर्जत तालुक्यामध्ये येतं. कर्जत तालुक्यामध्ये त्यांचं पाहायला गेलं तर त्याने सुरुवातीला सरपंच पदापासून या ह्याच्यामधून निवडणूक राजकारणामध्ये प्रवेश केला. नंतर स्वप्नात आली आणि त्यांची खरी सुरुवात तिथून झाली. तर त्यांनी सुरुवातीला 2009 साली एकदा आमदार झाले. नंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं, त्यामध्ये सुद्धा आमदार झाले. नंतर 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंतर 2024 ची अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांना सुद्धा तिथे सुद्धा पराभव पत्करावा लागला. तर राम शिंदेचं योग्य वेळी त्याचं पुनर्वसन व्हावं म्हणून विधान परिषदेवरती त्यांना अध्यक्षपद म्हणून निवडून देण्यात आलं. तर दुसरं पाहायला गेलं तर नगर जिल्हा हा संपूर्ण खूप मोठा आहे आणि त्यात धनगर समाजाचं सुद्धा खूप मोठं प्राबल्य आहे. तर ह्याच्यामध्ये वेळोवेळी राम शिंदे यांचं त्यात एक मजबूत असणार संघटन आणि त्यावेळेस वेळोवेळी दुसरे पाहायला गेले तर विखे घराणं वेळोवेळी त्यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस त्यांनी पाठिंबाच्या काळामध्ये लोकसभेत लढण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं. पण ऐनवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी निवडणूक लढण्याचं त्यांनी निश्चय केला आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्ती असल्याने त्यामुळं त्यांच्या शब्दाखातीर त्यांनी लोकसभेतून माघार घेतली आणि त्यांना विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागली. तर त्याच्यामध्ये जे कर्जत जामखेड आहे ह्याच्यावरती अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांचा पराभव झाल्यामुळे जो अंतर्गत अजितदादा पवार यांनी त्याच्या मतदारसंघामध्ये न केलेली मदत आणि त्यामुळं राम शिंदे हे सुद्धा त्यावेळेस पत्रकार परिषद जाऊन नाराज झाले होते. त्यामुळं आपले देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदेचं योग्य पुनर्वसन आणि त्यामुळे ज्या आता मंत्रिमंडळामध्ये कोणत्याही धनगर समाजाचा समावेश नसल्यामुळे जे धनगर समाजावरती जी नाराजी होती ती काहीशी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांनी केलेला आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर वर्चस्ववाद वेळोवेळी पाठीमागच्या ज्यावेळेस महायुतीची ह्याच्यामध्ये इलेक्शन झालं आणि महायुतीची सत्ता आली त्यावेळेस वेळोवेळी योग्य मोठ्या मंत्रिपदासाठी वेळोवेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद मागण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला. यांना तर साईडलाईन करण्यासाठी पाठिंबाच्या काळामध्ये ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट झाली. त्यावेळी सुरुवातीला नीलम गोरे जे पाठिंबाच्या विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांचं नाव आघाडीवर होतं. पण ऐनवेळी राम शिंदे यांचा काल अर्ज भरून त्यांचं नाव म्हणजे एका प्रकारे एकनाथ शिंदे यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला. नंतर ह्याच्यामध्ये सुद्धा विधानसभामध्ये सुद्धा राहुल नार्वेकरांचं अध्यक्षपद आणि ह्याच्यामध्ये सुद्धा राम शिंदे यांचं अध्यक्षपद म्हणजे विधानसभेमध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुरेपूर त्याच्यामध्ये उपयोग करून घेतला. तर नेमकं गोपीचंद पडळकर यांचं ह्याच्यामधून ऐनवेळी नाव का वगळण्यात आलं तर सुरुवातीला पाहायला गेलं तर जे पाठीमागच्या काळामध्ये 4 वेळा 5 वेळा आमदार निवडून येतात तर त्यांना सुद्धा एक मंत्रिपदाची अपेक्षा असते. नंतर ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये पाठिंबाच्या काळात
19 काळामध्ये 105 आमदार निवडून आले होते. आता त्यांचे 132 आमदार निवडून आलेले आहेत. तर प्रत्येकाच्या पाठीमागच्या ज्या लोकांना मंत्रिपद भेटलेत, ज्या मंत्रिपदाचा जो कारभार आहे त्यांच्यावरती काही लोकांची नाराजी आहे, अशा लोकांना डच्चू देऊन नंतर जे 4 वेळा 5 वेळा त्यांच्या विधानसभेत निवडून येतात त्यांना एक नवीन लोकांना संधी देण्यात आलेली आहे. नंतर गोपीचंद पडळकर हे नौके आहेत आणि ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आलेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिलं असतं तर भारतीय जनता पार्टीमध्ये एक वेगळा संदेश दिला असता की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणताच मान सन्मान लोकांचा राखला जात नाही, असा संदेश, एक नॅरेटिव्ह लोकांमध्ये जाईल. आणि दुसरं पाहायला गेलं तर या ह्याच्यामधून दुसऱ्या पक्षातून जे शरद पवारवरती मार्कडवाडीमध्ये जाऊन गोपीचंद पडळकर यांनी टीका केली, त्याचा परिणाम सुद्धा अजित पवार यांना भेटून त्यांनी देवेंद्र फडणवीस समोर त्यांनी सुद्धा एक नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. त्याचा म्हणजे असा पक्षामध्ये कोणताही द्रव निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी वेळोवेळी आणि काही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून शरद पवार यांनी सुद्धा अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे सुद्धा त्यांचं मंत्रिपद कापण्यात असलेले सोशल मीडियामध्ये चर्चा चालू होती. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.